सुंदर ते धान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया तुळसी हार गळा कासवी तांबर तुळसी हार गळा कासवी तांबर तुलसी हार आज पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर मकर कुंडले तळपती श्रवणी मकर कुंडले तळपती श्रवणी कांती कस्तुभमणी विराजित कर्णिक सुभमणी विराजित तुळसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे दान तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हेचे ध्यान तुलसी हार गळा कासे पीतांबर तुलसी हार गळा कासे पीतांबर तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख तुका म्हणे माझे तुका म्हणे माझे हेची सर्व सुख 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 पायन श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पायन श्रीमुख आवडीने तुळसी हार गळा कासे पीतांबर तुळसी
श्रीमुख आवडीने तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने तुझे हार गळा तुझे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पीतांबर तुलसी हार गळा तुलसी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा काचे पीतांबर तुळशी हार गळा तुळशी हार गळा काचे पीतांबर काचे पीतांबर काचे पीतांबर हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण 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 जय जय रूप पाहतालोचनी सुख झाले वो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव रूपातालोचनी सुख झाले ओ साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा रूप पाहतालोचनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बहुत सुकृताची जोडी मला विठ्ठले आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर बापर कुमा देवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर सर्व सुखाचे आगर बापर कुमा देवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर बापर कुमादेवी वर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय
जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला 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 शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला शेवट तो भला माझा बहु गोड झाला 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 आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा परिहार झाला परिहार झाला परिहार झाला परिहार झाला अवघ्या दुःखाच्या मागिला अवघ्या दुःखाच्या मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला अवघ्या दुःखाचा मागिला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा भेटी रखुमाईच्या वरा तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी गेली आता घेऊधनी गेले आता घेऊधनी गेली आता घेऊधनी गेली आता घेऊधनी गेली आता घेऊधनी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊधनी 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 गेली आता आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा 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 डोपार कुमाये गोपार कुमाये जय गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार जय कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये गोपार कुमाये शेवट तो भला 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 शेवट तो
तो भला शेवट 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 तो भला माझा गोड झाला माझा गोड झाला आलो निघाच्या माहेरा आलो निघाच्या माहेरा माझा हो गोड झाला माझा हो गोड झाला आलो निजाचा माहेरा आलो निजाचा माहेरा शेवट तो भला 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 माझा भाऊ गोड झाला माझा भाऊ गोड झाला आलो निघाच्या माहेरा आलो निघाच्या माहेरा माझा हो गोड झाला माझा हो गोड झाला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी 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 रखुमाईच्या बरा भेटी रखुमाईच्या बरा भेटी 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 रखुमा भेटी भेटी रखुमाईच्या
रखुमाईचा वर हालोनी जाचा माहेरा हालोनी जाचा माहेरा भेटी रखुमाईच्या वरा रखुमाईच्या वरा रखुमाई विठ्ठल 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 विठ्ठल
शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा, परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागिल्या, आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा, तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धनी, आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, दुसरे चरण संताचे या, त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, कृपादाने कथेचा विस्तार, त्यांच्या कृपादाने कथेचा विसार, कृपादाने कथेचा विस्तार, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, बाबाजी सद्गुरुदास तुका, श्री विठ्ठलं सुकरुणार्णवमाशुतोषं दिनेष्टपोषणं मगसहन्ति सिन्धुशोषं, श्री रुक्मिणीमतिमुषं पुरुषं परन्तं वन्दे दुरन्तचरितं हृदि सञ्चरन्तं, ज्ञानेशो भगवान् विष्णु निवृत्तिर्भगवान् हरः, सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला, कथं यातोऽसि वैकुण्ठं मानवं देहमत्यजन्, तुकाराम महासाधु कृपया ज्ञापयस्व मां, सम्पाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तं ढल ढला 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 विठला 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 विठला, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा. प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्तसंगी कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला अभंग वैराग्य रागरसिक जगद्गुरु तुकोबा महाराज यांचा चार चरणाचा यावत जीवन ज्याच्यासाठी आपण अट्टहास केला तो माझा शेवट साधनेचा शेवट गोड झाला. परिणामता मी निज स्वरूपाला प्राप्त झालो, परमात्म्याची मला प्राप्ती झाली. जीवनात त्या सर्व दुःखाचा परिहार झाला. आता दुःख भोगण्याचं काही कारण शिल्लक राहिलं नाही. आणि ज्या साधनाने मी इथपर्यंत गेलो त्या साधनाच्या विषयी माझ्या अंतकरणात आजही कृतज्ञ भाव आहे असा सांगणारा अभंग आहे. कीर्तनाला आरंभ करण्यापूर्वी परिहार द्यायचा तो असा: माता पितर मरणे अंकित जे दिवस, सोम सूर्यादी ग्रहणे येऊनी करती पारवणे. का माता पितर मरणे अंकित जे दिवस. आपण एका मातेच्या पुण्यस्मरणानिमित्त एकत्र जमलेले आहोत. कैलासवासी सौभाग्यवती सुमनबाई शांतारामजी काळे, अर्थात या मातेला इहलोकाची यात्रा संपून 3 वर्ष, अर्थात हे तृतीय पुण्यस्मरण आहे. त्यांचे पतिदेव श्री शांतारामजी मुरलीधरजी काळे आणि मला वाटते 4 अपत्य सौभाग्यवती सुलोचना नामदेवरावजी सानपताई, श्री बस्तीराम शांतारामजी काळे, श्री रामदास शांतारामजी काळे आणि श्री विजय शांतारामजी काळे, एकंदरीत समस्त काळे परिवार, त्यांचे नातवंड असतील सुरेशराव, आमचे हरिभक्तपरायण सागर महाराज, चिरंजीव आकाशजी, चिरंजीव आदित्य आदी करून सर्व एकंदरीत काळे परिवार आणि आप्त स्वकीय यांनी हा नैमित्तिक कार्यक्रम ठेवलेला आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन आहे. गंधर्वासारखी गायक आहेत, इंद्रासारखी वादक आहेत, वारकरी संप्रदायात दिग्गज असणारी सगळीच गुणीजन मंडळी उपस्थित आहेत. आमचे हरिभक्तीपरायण आदरणीय मृदंगाचार्य दीपक महाराज खरात आहेत, आमचे प्रकाश महाराज गोसावी आहेत, श्रीरंग महाराज कवडकर आहेत, जालिंदर महाराज निकम आहेत, प्रदीप महाराज आहेत, सागर महाराज, विक्रम महाराज, रोहित महाराज, आता आलेले दुसरे रोहित महाराज, हर्षद महाराज, मयूर महाराज, प्रमोद महाराज, दीपक महाराज, विलास महाराज, शरद महाराज, किरण महाराज आणि भजनी मंडळ देवपूर, धरणगाव, फरदापूर, पांगरी, गुळवंत, सिन्नर, मुसळगाव, एकलहरेन, खोपडे, एकंदरीत सर्व विनेकरी, टाळकरी,
विनेकरी विशेष त्यातल्या त्यात अलग लक्षात, कारण त्यांचे वर्णन केलं पाहिजे महाराज. असा विनेकरी सहजासहजी भेटत नाही. विनेकऱ्याचं करावं तेवढं वर्णन थोडं आहे. विनयाला शोभेल अशीच तब्येत आहे. विठ्ठल नारद कसा विना वाजवत असेल मला वाटते यांच्याकडे पाहिल्यावर लक्षात येत असेल. पण अशा प्रकारचं नारद नृत्य करत विना वाजवतात, तसं ते सुद्धा आपल्यासमोर नृत्य करत करत विना घेऊन गेलेत. पण खऱ्या अर्थानं असे विनेकरी टाळकरी दोन्ही चोपदार महाराज पेटी मास्तर सर्वांच्या समवेत आपल्याला मर्यादित वेळ चिंतन करायचं आहे. एका मातेच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा कार्यक्रम आहे. माता कोणाला म्हणतात देवा? माता या शब्दातच तिचा परिचय आहे. मान्यते पूज्यते जनही तिला माता म्हणतात. माता काय असते, आई काय असते? एका भाषेत सांगतो, आई एक नाव असते, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असते. आई जोपर्यंत आहे तोपर्यंत नाही जाणत देवा, गेल्यानंतर पदापदाला आईचं स्मरण होते. विठ्ठल मी नेहमी सांगत असतो, परमात्म्याला आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी विग्रह धारण करून येणं शक्य नाही. मग भगवान परमात्म्याने दोन रूप धारण केले, एक मातेचं आणि एक पित्याचं. भगवान परमात्मा आपल्याला आधार देण्यासाठी आई होतो आणि भगवान परमात्मा आपल्याला आकार देण्यासाठी बाप होतो. विठ्ठल आई काय किती प्रेम करते, किती प्रेम करते. ज्ञानोबार म्हणतात, आईच्या चित्तात बाळकाची किती व्याप्ती आहे. किंवा तुकोबराचे प्रमाण आहे, मातेच्या चित्ती अवघी बाळकाची व्याप्ती. किंबहुना धनुर्धरा जो ये मातेच्या उदरात, तो मातेचा सोयरा कितुला पहा. आई किती प्रेम करते. लेकुराचे हित, 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 लेकुराचे हित. जाणे माऊलीचे, जाणे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची, कळवळ्याची जाती. माऊलीचे चित्त, वाहे माऊलीचे चित्त, ऐसी कळवळ्याची, कळवळ्याची जाती, ऐसी कळवळ्याची, कळवळ्याची. लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त, जाणे माऊलीचे चित्त, लेकुराचे हित, जाणे माऊलीचे चित्त. एकंदरीत आईच्या चित्तात बाळकाच्या हिताचा विचार आहे. आई बाळकाशिवाय काही जाणत नाही. आई हे सापेक्ष पद आहे, कोणाला आई म्हणत नाही. जसं धेनू हे सवस्स गाईला म्हणतो, तसं आई बाळकाच्या सापेक्ष पद आहे. आईच नसेल तर आपलं बाळच नसेल तर आई नाही. म्हणून आईच्या चित्तात, मातेच्या चित्तात त्या बाळकाची व्याप्ती असते. किती प्रेम करते, निरपेक्ष प्रेम आहे. जसा परमात्मा निर्हेतुक प्रेम करतो, ऐसी कळवळ्याची जातीन करी लाभा विनप्रीती, तशी माता आपल्या बाळकावर प्रेम करते. अशा मातेचा वियोग आहे. किती प्रेम, दोन्ही दृष्टीनं प्रेम आहे. विठ्ठल म्हणून खऱ्या अर्थानं जोपर्यंत आई आहे तोपर्यंत आपल्याला प्रेमाचा सागर आहे देवा. ज्या दिवशी आपली आई गेली, आपल्या प्रेमाचा सागर आटला आटला. आईच्या प्रेमाची सर बाईच्या प्रेमाला येत नाही बरं का. आईचं प्रेम वेगळं आणि बाईचं प्रेम वेगळं. म्हणून आई आई असते. फुलात फुल
आपल्याला माहीत आहे. आणि प्रेमात प्रेम अलीकडं ते पार गाजलेलं आहे. पण सांगायचं काय, आई आई असते. विडाला जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी, जैसे तैसे माया भरी, जैसे तैसे माया भरी. मानाला त्या मानायरी, मानाला त्या मानायरी, जैसी तैसी माय बरी, जैसी तैसी माय बरी. मानालेता मानालेता मानालेली, जैसे तैसे माया भरी, जैसे तैसे माया भरी. जैसी तैसी माय बरी, मानाव्या त्या मानायेरी. म्हणून माय माय आहे. आलं लक्षात. माझा विषय चालला किती प्रेम महाराज. आईला बाळकाच्या विषयी त्या प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या पाठीमागं माता आहे. शिवाजी महाराज घडले, मला वाटते जिजामातेला विसरून चालायचं नाही. चाणक्य घडले, आईला विसरून चालायचं नाही. चाणक्याच्या बाबतीत इतिहास सांगतात, चाणक्य बाहेर खेळत होते, 2 दात पुढं होते, दोन्ही दात पुढं होते. एक ज्योतिष्य समोरून जात होता, त्या ज्योतिषांनी चाणक्याचे ते दात पाहिले आणि ते 2 दात पाहून त्या ज्योतिषाने सांगलं, बाळा तुझं इतकं उज्ज्वल ज्योतिष, एक काल तू जगत जेता जगत कीर्तिवान होशील, असं त्याचं ज्योतिष सांगितलं. चाणक्यानं उड्या मारत 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 घरात गेला आणि आईला सांगलं, आई अगं ते ज्योतिष्य बाबा माझ्याकडं पाहून सांगत होते तू इतका मोठा होशील, एक दिवस का सांगायचं काम नाही, जगात तुझी कीर्ती होईल, जगात तुझी ख्याती होईल. आणि आईनं हे ज्योतिष्य ऐकल्यावर आईच्या डोळ्यात खळकन अश्रू आला. आई एवढं चांगलं ज्योतिष्य सांगितलं तर तू रडते का? म्हणे बाळा खरं सांगू का, मुलं मोठे झाल्यावर राहत नाहीत रे जवळ आमच्या, म्हणून मला तू मोठा झाल्यानंतर तुझा वियोग होईल असा मला संशय वाटतो. ते म्हणे आई असं का? चाणक्य बाहेर गेले, दगड घेतला आणि दातावर मारून घेतला, दोन्ही दात पाडून टाकले, जेणेकरून आपले हे दात आपल्या आईला दुःख देतात ना. झालं महाराज. घरात आले, ते रक्त अंगावर पाहिलं. आईनं विचारलं, बाळा हे काय केलं? म्हणे आई आता चिंता करू नको, ज्या दाताकडे पाहून ज्योतिषाने माझं भविष्य सांगितलं होतं, आता मी ते दातच ठेवले नाही, पण आता तुला चिंतेचं कारण नाही. तरी आई आता सामान्य रडत नव्हती, ओक्सा बोक्सा रडत होती. म्हणजे आई आई आहे बाबा. आईचं प्रेम आगळं वेगळं आहे. जोपर्यंत मायबाप आहेत तोपर्यंत आपण सेवा केली पाहिजे. आणि गेल्यानंतर कमीत कमी त्यांचं स्मरण 3 दिवस तरी केलं पाहिजे. कमीत कमी 3 दिवस. कोणकोणते? पहिला दिवस आहे अक्षय तृतीया. अक्षय तृतीयेच्या दिवशी मात्या पित्याचं स्मरण केलं पाहिजे. दुसरं पितृपंधरवाड्यात त्यांची जी तिथी आहे तो दिवस. आणि तिसरा दिवस आहे माता पितर मरणे अंकित जे दिवस. ज्या तिथीला त्यांनी निर्याण केलं, देह ठेवला, मला वाटते तो एक दिवस. कमीत कमी पुत्राचं कर्तव्य आहे, त्यानं 3 दिवस त्यांचं स्मरण केलं पाहिजे आणि पितृकार्य केलं पाहिजे. पितृकार्य नाही केलं तर काय होते? आता ते जर पुण्यवान ते तर त्या गतीला जातात, पण आपलं अनिष्ट होण्याचा संभव असते. पण आपण ते पितृकार्य करणं गरजेचं आहे. आई वडील जोपर्यंत आहेत तोपर्यंत मुलाचं कर्तव्य आहे का त्यांची सेवा करावी आणि गेल्यानंतर कमीत कमी 3 दिवस त्यांचं स्मरण करावं. विठ्ठल कारण आपली संस्कृती कृतज्ञ आहे, कृतज्ञ नाही. कृतज्ञता केलेल्या उपकाराचं स्मरण आपल्या चित्तात असावं. आणि आईचे उपकार, आई थोर तुझे उपकार, आईच्या उपकारातून आपण उत्तीर्ण होऊ शकत नाही. जोपर्यंत आहे तोपर्यंत त्या उपकाराचं स्मरण ठेवायचं आहे. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सेवा करायची. फल काय महाराज? आई वडिलाची सेवा केली नाही, कृतज्ञता दोष येतो. कृतज्ञ इतका त्याज्य आहे, किती किती त्याज्य आहे. शास्त्र सांगते कृतज्ञो नास्ति निष्कृती. कृतज्ञता नावाच्या दोषातून उद्धार होण्यासाठी एकही साधन नाही. म्हणून माणसांनी कृतज्ञ होणं, कृतज्ञ असावं. किती त्याज्य आहे. उदाहरण सांगेन. एक चांडाळी, चांडाळी या शब्दातच तिचा परिचय. कुत्र्याचं मांस शिजून खाणारी, तिला चांडाळी म्हणतात. ती चांडाळी स्मशानात बसलेली आहे
एक साधू तिथून जात आहे. त्या साधूने विचारलं, देवी आपण कोण आहे? ते म्हणे मी चांडाळी आहे. काय करत आहे? म्हणे माझं अन्न शिजायला घातलं, कुत्र्याचं मांस शिजायला घातलं. भांडं जरा वेगळं वाटलं. साधूने विचारलं, देवी हे भांडं काय? म्हणे काही नाही महाराज, लोकांनी आता 2 दिवसाखाली एक प्रेत पेटून गेले आणि त्याची कवटी सापडली, ती कवटीच भांडं म्हणून वापरलं. जरा उग्र वास आला. म्हणे देवी हा वास कशामुळे इतका उग्र येत आहे? म्हणे महाराज मला पाणी भेटलं नाही म्हणून पहिल्या धारेची दारू पाणी म्हणून त्यात ओतलेली आहे, निखारे चांगले दिसले. म्हणे आत्ताच लोकांनी प्रेत पेटून गेले, तेच निखारे याच्या खाली घातले. ऐकत आहे ना तुम्ही? मांस कुत्र्याचं आहे, भांडं माणसाची कवटी आहे, पाणी म्हणून दारू घातलेली आहे आणि खाली घातलेले निखारे प्रत्यक्ष प्रेताचे निखारे आहेत. आणि ते भांडं ते अन्न शिजता केलं काय त्यानं? त्या अन्नाला दृष्ट लागू म्हणून आपल्या डाव्या पायातली चप्पल काढली आणि त्याच्यावर उघडी टाकली. त्या साधूनं विचारलं, देवी हे काय केलं? म्हणे महाराज झाकण घातलं ना. म्हणे झाकण का घातलं? म्हणे माझ्या अन्नाला दृष्ट लागू नाही म्हणून मी हे झाकण घातलं. साधून हसून तिला विचारलं, का ग इतके अमंगळ पदार्थाला कोणाची दृष्ट लागणार आहे? याच्यावर दृष्ट कोणाची चढणार आहे? म्हणे आहे ना महाराज. कोण? जो मात्या पित्याच्या उदरी जन्म घेतो आणि त्यांचं विस्मरण ज्याला होते, असा कृतज्ञ इतका त्याज्य आहे, इतका निंदे आहे, त्याची दृष्ट माझ्या अन्नाला होईल म्हणून मी त्याला झाकण घातलेलं आहे. महाराज त्याची दृष्ट जर त्या अन्नाला झाली तर माझ्या ठिकाणी कृतज्ञता नावाचा दोष प्रवेश करेल म्हणून मी त्याला झाकण घातलं. मला सांगायचं काय? कृतज्ञ व्यक्ती त्याज्य आहे म्हणून माणसाने कृतज्ञ असावं. जोपर्यंत आहे तोपर्यंत आईवडिलाची सेवा, जोपर्यंत आहे तोपर्यंत सेवा. गेल्यानंतर त्यांचं स्मरण. काय सेवेनं होते, काय सेवेनं होते? मला वाटते महाराष्ट्रात सांगण्याची गरज नाही. पुंडलिकाने काय केलं महाराज? पुंडलिकाने काय केलं? पुंडलिकाने दुसरं काहीच केलं नाही. आराधिला पुंडलिके जननी पूजोनी जनके. आई वडिलाची सेवा केली. पुंडलिके काय केले? परब्रह्म उभे केले. पुंडलिकाने दुसरं तिसरं काहीच केलं नाही. पुंडलिकाने आई वडिलाची सेवा केली आणि आई वडिलाची सेवा केल्यानंतर त्रैलोक्य नायक परमात्मा त्याला स्वतः धावत त्याच्याकडे आला. एवढं सामर्थ्य आई वडिलाच्या सेवेत आहे. आई वडिलाच्या सेवेनं काय होते? त्रैलोक्यातलं ज्ञान बसल्या जागी प्राप्त होते. त्रैलोक्यातलं ज्ञान दुसरं करण्याची गरज नाही. प्रसंग सांगेन. महाभारतात एक कथा आलेली. एक ब्राह्मण, कौशिक नावाचा ब्राह्मण अरण्यात तपसाधना करत आहे. एक बगळीवर ओरडत आहे. त्यानं रागानं पाहिलं, बगळी जळून खाली पडली. पाहिल्यानंतर त्याला तो तामस अशा प्रकारचा अभिमान आला. मी काय तप केलं? माझ्यात काय सामर्थ्य आहे? आपल्या साधनेचा प्रभाव असा दाखवून आहे, आपल्या साधनेचा प्रभाव जगत कल्याणासाठी करावा, जगताच्या विघातकतेसाठी करू नये. झालं असं त्याला वाटलं, काय माझ्या ठिकाणी सामर्थ्य? मी पाहिल्याबरोबर बगळी जळून पडली आणि अशा अभिनिवेशात मधुकरीसाठी गावात प्रवेश केला. गावात गेल्यानंतर एका दारात उभा राहिला. ओम भवती भिक्षामदेही अलग पुकारला. त्या घरची माऊली जरा पतीच्या सेवेत तत्पर होती. ती यायला वेळ लागला आणि झाला असं त्याला राग आला. एवढा वेळ मला हिच्या दारात तिनं प्रतीक्षा करत ठेवलं. रागे तिच्याकडे पाहू लागला. म्हणजे महाराज माफ करा, मी पतीला जेवायला वाढत होते, यायला थोडा वेळ झाला, नाही शक्य झालं, मला थोडं माफ करा. तुम्हाला साधूला माझ्या दारात तिष्ठत उभं करणं मला बरं वाटत नाही, पण आपण राहिला, मला माफ करा महाराज. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा माफी मागतो. मी क्षमाप्रार्थी आहे. पुन्हा ती माफी मागू लागली तरी बुवा काही शांत होत नव्हता. जसं महाराज खरं सांगू का, खरं माझं चुकलं, तुम्ही मला माफ करायला पाहिजे. तरी बुवा काय शांत होत नव्हता. शेवटी ती म्हणे, महाराज याच्यापेक्षा रागानं पाहिलं का, जळून खाखवायला काय मी बघली नाही बरं. आणि हे शब्द बोलल्यावर तो आईस्क्रीमच झाला. जितका पारा चढला तितक्या स्पीडनं खाली उतरला. म्हणे बाई खरं सांग बरं, मी रागानं बगळीकडे पाहिल्यानंतर बगळी जळून खाक झाली, हे तुला कोणा सांगितलं? म्हणे कशाला सांगावं लागते, तुम्ही बुवा लोक काय करता, सगळ्या उचापत्या आम्हाला बसल्या जागी कळतात. कोण म्हणे? ती पतिव्रता माऊली, पातिव्रत्याचं बळ आहे. हे सगळं आम्हाला बसल्या जागी कळते. आणि कशानं कळते? काय साधना करावं लागते? काहीच नाही म्हणे. अगा जे जयाचे विहित
तेच ईश्वराचे मनोगत जे ज्याचं विहित कर्म आहे ते त्यांनी यथायोग्य करणं हे महत्त्वाचं आहे. मी पतिव्रत आहे आणि पतीची सेवा करणं हा माझा धर्म आहे. मला पतीपेक्षा दुसरा देव माहीत नाही. मी पतीला प्रसन्न ठेवते आणि त्याच्यानंतर बाकी माझा व्यवहार पाहते. पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. सर्व परिपती भोगी देवोजा, सर्व परिपती भोगी देवोजा, सर्व परिपती भोगी देवोजा, सर्व परिपती भोगी देवोजा. पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहावो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा, पतिव्रता धर्म पाहो माझा. माझ्या ज्ञानोबा म्हणतात पतिव्रता धर्म पाहो माझा. पती भोगीचे ओझा, पतिव्रता धर्म पाहो माझा, सर्व परिपती भोगीचे ओझा. मी मायराणी पतिव्रता शिरोमणी. खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर ज्ञानोबाराचा अभंग आहे. ज्ञानोबारा सांगतात असं पातिव्रत्य आहे का सर्वापेक्षा श्रेष्ठ आहे. पातिव्रत्याच्या बळावर त्रैलोक्यातलं बसल्या जागी कळते. फक्त मी पातिव्रत्य धर्माचं पालन करते हे लक्षात आलं. आणि लक्षात आल्यानंतर झालं म्हणे बाई ती त्याच्या पुढचं एक वाक्य बोलली म्हणे महाराज मलाच कळते असं समजू नका. आमच्या गावात एक दुकान आहे त्याला इथे कळते. आणि मग ते त्यालाही कळते म्हणल्यानंतर त्याला आश्चर्याचा धक्का बसला. अरण्यात तप करून आपल्याला कळत नाही, त्या बिचाऱ्याला कसं काय कळते. नेमकाच कोरोना होऊन गेलेला, कोणाच्या सुपीक बुद्धीतून आलेलं होतं. आणि मग ती तिकडं दुकानावर गर्दी, तिथं बप दिसले म्हणे महाराज जय हरी इकडं तुम्ही कसे. आणि मग ते दुकानदारानं त्याच्याकडं पाहिलं, बोलावलं म्हणे महाराज त्या पतिव्रता माऊलीकडून तुम्ही आलात ना, तिनं मला माझ्याकडं पाठवलं ना. म्हणे तुला हे कोणी सांगितलं. तिनं कधी तुला फोन केला होता का, मोबाईल केला होता का. म्हणे नाही महाराज तुम्ही कुठं काय करता हे मला बसल्या जागी कळते. म्हणे हे तुला कसं कळते. कसं कळते म्हणल्यानंतर त्यांनी सांगितलं तुम्हाला पाहायचं मी माझ्या 2 देवतेची निष्ठेनं सेवा करतो आणि त्याचा परिपाक त्रैलोक्यात काय चाललं ते मला बसल्या जागी कळते. असे कोण देव आहे ज्यांची पूजा केल्यानंतर त्रैलोक्यातलं ज्ञान प्राप्त होते. त्यानं ते दुकान आटोपलं, घरी नेलं. घरी नेल्यानंतर एका पलंगावर वडील होते आणि एका पलंगावर आई होती. सांगितलं हे माझं पितृतीर्थ आहे, हे माझं मातृतीर्थ आहे. या 2 तीर्थाला मी अखंड प्रसन्न ठेवतो आणि मग मला जे वाट्याला आलेलं कर्म मी करतो त्याचा परिपाक कसा आहे, त्रैलोक्यात काय चाललं ते मला बसल्या जागी कळते. ऐकलं ना. म्हणून आई वडिलांच्या सेवेनं त्रैलोक्यातलं ज्ञान प्राप्त होते. आई वडिलांच्या सेवेनं परमात्मा नायक सुद्धा आपल्याला प्राप्त होतो. आणि आई वडिलाच्या आशीर्वादानं या जगतातली अशी कोणतीच वस्तू नाही का ती प्राप्त होत नाही. म्हणून फक्त माणसानी त्यांची सेवा करणं कर्तव्य आहे. जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सेवा. नाही तर काही असे असतात घरी माता पितरा धड बोली नाही संसारा आणि येर विश्वभरे आदरा मूर्ख जैसा. विठ्ठल काही शहाणे घरी आई वडिलांना नीट बोलत नाही आणि गावभर नाही. विश्वात सर्वत्र दुसऱ्याला येर विश्वभरे आदरा मूर्ख, त्याला ज्ञानोबा मूर्ख म्हणतात. अलग लक्षात. जगात सर्वत्र त्याला मान्यता आहे आणि घरी आई वडिलांना नीट बोलत नाही, उपयोग नाही. ज्ञानोबाच्या दृष्टीनं तो मूर्ख आहे. म्हणून जोपर्यंत आई वडील आहे तोपर्यंत सेवा करावी आणि त्याच्यानंतर त्या दिवसाचं स्मरण आपल्या चित्तात पाहिजे. आणि स्मरण ठेवणं हे महत्त्वाचं आहे. का मग स्मरण ठेवा बाबा. त्यांच्या स्मरणात होते काय, आपले पूर्वज प्रसन्न होतात. नाही, त्यांच्या स्मरणात होते काय, आपल्या कुलदेवता प्रसन्न होतात. त्यांच्या स्मरणात होते काय,
तर आपल्या ठिकाणी असणाऱ्या स्थानदेवता प्रसन्न होतात. या सगळ्याची प्रसन्नता आपल्या जीवनाच्या सुखी जीवन जगण्यासाठी फार महत्त्वाची आहे. म्हणून मात्या पित्याचं स्मरण फार महत्त्वाचं आहे. एका मातृतीर्थाचं हे तृतीय पुण्यस्मरण आहे. त्या मातेचंही जीवन असं होतं. पंढरीची वारी ज्यांनी केली, आयुष्यभर अशा प्रकारचा आपला संसार पाहत त्या मातेनं पंढरीची वारी केली, कुटुंब घडवलं. कुटुंबाला खऱ्या अर्थानं आमचे सागर महाराज आजीचे संस्कार आहेत आणि खऱ्या अर्थानं असे नातवंड तयार केले. त्याच्या पाठीमागं ती माता फार मानली पाहिजे. पण त्या मातेच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त एकंदरीत काळे कुटुंबांनी ठेवलेला हा नैमित्तिक कार्यक्रम आणि त्याच्यासाठी निवडलेला अभंग जगद्गुरू तुकोबाराय महाराजाचा आहे. अतिशय गोड अभंग आहे. या अभंग तुकोबाराय शेवटाच्या विषयी विधान करतात. वास्तव्यात शेवट हा शब्दच ऐकायला नको वाटते. शेवट शब्द दहशत निर्माण करणारा आहे. किती त्याची दहशत आहे मला सांगण्याची गरज नाही. मागं 4-5 वर्ष जाऊन पहा. फक्त एक अदृश्य असणारा तो किटाणू त्यानं केलं काय महाराज, फक्त आला 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 आणि सांगितलं घराच्या बाहेर कोणीच निघायचं नाही. एक बाहेर पडला नाही, एक बाहेर पडला नाही, एक बाहेर पडला नाही. यात विशेषता नाही, एक बाहेरचा घरात घेतला नाही, एक बाहेरचा घरात घेतला नाही. सांगितलं बाहेर. पहिला पहिला पेशंट पुण्यात पहिला सापडला होता ना, पुण्यातच सापडला. मी नेमका आळंदीहून गावाच्या दिशेनं कीर्तनाला गेलो. आपबीती माझं सांगतो तुम्हाला, आमचं अख्खं गाव भावकीचं आहे, दुसरं एकही घर नाही. मयूर महाराज एकही घर नाही आमच्या गावात. अलग लक्षात. सरपंच आहे आमचा, पोलीस पाटील आहे आमचा, सगळे आमचे महाराज, आमचे महाराज, आमचे महाराज, सगळं गाव म्हणणार आमचे महाराज. कीर्तनाला गावाच्या दिशेने गेलो, कीर्तन केलं. ते लॉकडाऊन झालं म्हणून फोन केला. हॅलो, लॉकडाऊन झालं, मी काही तिकडं जाऊ शकत नाही, गाव जवळ आहे तर गावी येतो. तेवढ्या रात्री गावात मीटिंग बसली. त्यांनी मला फोन केला. काय महाराज, तुम्हाला एक विनंती आहे, तुम्ही फक्त गावात येऊ नका, तुमची व्यवस्था आम्ही शेतात आंब्याखाली केली जिवंतपणी. आलं लक्षात कधी. आणि खरं सांगतो दादा, मला एका वाक्याचा अर्थ लक्षात आला. कोणती? आमची माती आमची माणसं. काय दुसरे नाही. कोण? आमची माती. हो, काय दहशत असते महाराज, मृत्यूची काय दहशत असते. ऐका ना, माणसं घाबरतात विशेष नाही, रोग घाबरले, बाकीचा एक रोग पुढे आला नाही. विठ्ठल पेशी कमी होणं, बीपी कमी, हे राहिलं त्या काळात. अहो, एक रोग पुढे आला नाही. दुसरं ते काय दहशत आहे मृत्यूची. आलं का लक्षात. माझा विषय चालला का मृत्यू हा शब्द एकच वाक्य वापरतो, त्याच्या भोवतीच अभंग फिरवतो. एकच वाक्य आहे, मृत्यू प्रकृती आहे. मृत्यू नको म्हणणं विकृती आहे आणि मृत्यू सुधारणं ही मात्र संस्कृती आहे. विठ्ठल शेवट शब्द जरी कठीण वाटला तरी शेवट आहे, शेवट आहे. कोणी असलं तरी इथं शेवट आहे. या लोकाचं नाव आहे. या लोकाला काय म्हणतात? मृत्यू लोक म्हणतात. मृत्यू लोक का म्हणतात? इथं आलेल्या लोकांना मृत्यू शाश्वत आहे. एका वाक्यात सांगू, मृत्यू प्रकृती शरीरी नाम. ज्यांनी शरीर धारण करून या मृत्यू लोकात आला रे आला, त्याला प्रकृतीनुसार मृत्यू येणार आहे. म्हणून मला असं वाटते, इथं आलेल्या प्रत्येकाला या गावच्या, मी एका गावात सांगितलं असं, हे गावचे सगळेच, या गावचे सगळेच, मी नाही म्हणत, तुम्ही म्हणा. आणि हे म्हणता म्हणता सगळ्यांनी अशी तोंड बारीक केले. एक मावशी होती पण ती हसत होती. मावशी, एवढा करून रसाचा विषय चालला ना, हसण्याचं कारण काय? म्हणे महाराज तुम्ही सांगितलं या गावचे सगळे जाणार आहे, मी या गावचीच नाही म्हणे. तू या गावची आस नाही तर त्या गावची असून मृत्यू लोकातली नाही का? मृत्यू शाश्वत आहे देवा. शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जायाचे ठेवणे, अभिलाष जने, हर्षी अभिलाष जने, शरीर जायाचे ठेवणे, शरीर जाया
जायाचे ठेवणे घरचे अभिलाष जने घरचे अभिलाष जने शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे शरीर जायाचे ठेवणे धरशी अभिलाष जने म्हणून देवा हे जाणार आहे जायाचे ठेवणे उसनाय उसन जायाचे ठेवणे याची अभिलाषा काही कामाची नाही मृत्यू आहे माझा विषय एवढाच चालला आहे 5 गोष्टी बाबा सोबत आणल्या आपण 5 गोष्टी जन्माला आलो त्या दिवशी 5 गोष्टी आणल्या कोणकोणत्या आणल्या ऐका आयुष्य सोबत आणलं आयुष्य सोबत आणलं दुसरी गोष्ट कर्म सोबत आणलं तिसरी गोष्ट वित्त सोबत आणलं आयु कर्मंच वित्तंच चौथी गोष्ट शरीर सोबत आणलं आणि 5वी गोष्ट मरण सोबत आणलं आलं लक्षात म्हणून उपजलेल्या पिंडाच्या सहवासातच आहे काय उपजल्या पिंडा मरण सांगाते त्याच्या संगतीला मरण आहे जन्माला आलो त्या दिवशी किती जगायचं आयुष्य ठरलेलं आहे आम्ही म्हणतो असा गेला आणि तसा गेला नाही बाबा त्याचं तेवढंच होतं तेवढंच त्यानं ठरून आलेलं आहे पण आयुष्य सोबत आणलेलं आहे कर्म काय करायचं ते सोबत आहे आणि त्याच्यानंतर वित्त अन्न मान धन हे तो प्रारब्ध अधीन किती कमवायचं 1 नंबर का 2 नंबर पण तेवढंच किती सायास करा प्रारब्धाच्या पुढं तुम्ही पळू शकत नाही प्रारब्धात जेवढं आहे तेवढंच भेटते मग ते कर्माचा सिद्धांत म्हणून हिराबाई ठक्कर नावाचे एक लेखक आहे त्यांचं फार गोड पुस्तक आहे अवश्य वाचा फार गोड लिहिलं त्यांनी लेखक आहेत आणि त्याने मृत्यूचे महात्म्य नावाचा एक ग्रंथ लिहिला त्याने मृत्यूचे फायदे सांगितले बरं का त्याच्यात फार गोडतही पुस्तक त्यांचे दोन्ही वाचण्यासारखे पुस्तक आहेत माझा विषय चालला कर्म आपण सोबत आणलं त्याच्यानंतर धन आपण सोबत आणलं आणि त्याच्या पुढचा विचार आहे आपण शरीर सोबत आणलं आणि शेवटची गोष्ट आपण मरण सोबत आणलं मरण आपल्या सोबतच आहे सोबत आहे आपल्याला सोडत नाही आपण कदाचित त्याला विसरू पण ते आपल्याला विसरत नाही विठ्ठला ऐका तो मृत्यू इतका सोबत आहे आणि एखाद्याला कळला तरी तो चुकवण्याचा किती प्रयत्न केला तरी चुकू शकत नाही पुढच्याचा पाहिला आणि मागच्यानं विचार केला पहिल्या भावाचा झाला हिरण्यकाक्ष गेला हिरण्यकशिपूनं पाहिलं नाही मरायचं बुवा तपश्चर्या केली ब्रह्मदेवाला प्रसन्न केलं मला मरायचं नाही ब्रह्मदेवाने सांगितलं नाविलाज आहे बाबा मी हे वरदान देऊ शकत नाही माझ्याकडं नाही तुला काय देऊ ब्रह्मभुवना लोका पुनरावृत्तीनो झुरून मला सुद्धा ते तोही पुनरावृत्तीच्या मापाशी ग झाला माझं चुकलं नाही मी तुझं काय चुकू शकतो त्याला वाटलं जरा हुशारी करतो का काय हा बाबा म्हणून म्हणे मग मी तप केलेलं वाया जाईल का नाही ना दुसरं मागणं म्हणे असं करा मग दिवसा नको म्हणे हां हे देऊ शकतो तथास्तु रात्री नको तथास्तु शस्त्रांनी नको म्हणून तथास्तु फक्त तसास्तु म्हणून नका तथास्तु म्हणा अस्त्रांनी नको तथास्तु तसाच तू नका म्हणून म्हणजे झालं आलं कर असं तो तथास्तू म्हणत गेला याच्या बुद्धीचा निश्चय झाला आता आपल्याला मरावं लागत नाही आणि ऐका देवा माणसं मृत्यूला विसरले का उन्मत्त होतात म्हणून पूज्य डोंगरे महाराज म्हणायचे दो बात को मत भूलना जो चाहे कल्याण पहिले अपने निज मोत को दूजो श्री भगवान 2 गोष्टीला माणसाने विसरू नये एक ज्याला आपलं कल्याण साधायचं आहे आपली भिवंडी होऊ द्यायचं नाही त्याने 2 गोष्टीला विचारायचं नाही काय आपलं कल्याण करून घ्यायचं झालं तर त्यांनी काय करायचं परमात्म्याला विसरायचं नाही दुसरं मरणाला विसरायचं नाही सकाळी सकाळी उठल्यानंतर त्याने मृत्यूचं स्मरण करायचं मला जायचं आहे महाराज म्हणायचे जो सकाळी मृत्यूचं स्मरण करतो तो दिवसात पाप करत नाही दिवसात तो पाप करत नाही मला त्यावेळेस पूर्ण यमदूत पुसे तया दोषी अशी कार्य केशवासी चुकले ती कथा पुराण श्रवण होते तुम्हा कान डोळे मुख तिथं आपल्याला हिशोब द्यायचा आहे आणि मग तिथं ज्यावेळेस हिशोब द्यायचा त्यावेळेस आपला हा हिशोब होणार आहे हे लक्षात येईल म्हणून माणसाने मृत्यूला विसरू नये आणि दुसरं आहे देवाला विसरू नये आणि विसरलेस तर विसरली तया थोर झाली हानी विसरली तया थोर झाली हानी
विसरू नका, विसरल्यानंतर त्याची हानी आहे आणि त्याला पुन्हा जन्म, पुनरपी जन्म, पुनरपी मरणम, पुनरपी जननी जठरे शयनम, या संसारात त्याला पडावं लागते. म्हणून देवाचा विसर नको, मरणाचा विसर नको. ऐका ऐका, पुन्हा वाक्यावर येतो, मृत्यू प्रकृती आहे. कळला तरी चुकवाय जमत नाही, चुकवण्याचा प्रयत्न केला तरी चुकवाय जमणार नाही. प्रसंग सांगेल. एक ब्राह्मण बुवा, जुनं घर, मातीचं घर, संध्या करत बाबा बसलेत आणि संध्या करता 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 त्यांचा एकुलता एक मुलगा रांगत रांगत बापाच्या जवळ आला. छिद्र पाहिलं पोराने, त्या छिद्रात बोट टाकलं. बोट टाकल्याबरोबर तिथं काळा 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 बसलेला. आतल्या काळ्याने त्याचं बोट पकडलं, कोवळं बोट होतं, कवळं मांस होतं. महाराज पोरगं ओरडलं. ओरडल्याबरोबर त्याने संध्यापात्र टाकून दिलं. धावत ब्राह्मण तिथं आला, मुलाचा हात घेतला, हात वर केला, तसाच काळा पुढं आला. पाहतो काय, अरे आपल्या मुलाला सर्पदंश झाला लक्षात आलं आणि लक्षात आल्यानंतर त्याला वाचवण्याची धावाधाव चालू झाली. पण तेवढ्यात काहीच वेळात ते लहान बाळ लगेच ते विष भिनत गेलं आणि काही क्षणात पोरगं गतप्राण झालं. वाईट वाटलं. एकुलता एक मुलगा, आपला एक मुलगा या सापाने चावा घेतला आणि पोरगा गेला. याला ठेवायचं नाही, याला मारायचं. तो साप त्याला चावतो, सरपटत सरपटत घरातून बाहेर पडतो. सापाला मारण्यासाठी त्यांनी काठी शोधली आणि काठी घेऊन तो त्याच्या पाठोपाठी लागला. साप सरपटत सरपटत घरातून बाहेर आला. जसा बाहेर आला तसा पुढून एक गाय येत होती. सापानं गायीकडं पाहिलं आणि गायीकडं पाहिल्यानंतर साप राहिला नाही. सापाने रूप पालटलं, साप वाघ झाला आणि पुढून येणाऱ्या गायीचा नरडा पकडला. गायींचा नरडा पकडल्यानंतर गाय भयभीत झाली. गायीनं हातपाय सुटण्यासाठी भरपूर प्रयत्न केले, शेवटी सुटणं शक्य नव्हतं. हातपाय ताणले आणि शेवटी गायसुद्धा गतप्राण झाली. हा सगळा प्रसंग पाठोपाठी आलेला ब्राह्मण पाहतो. त्याने हा प्रसंग पाहिला. अरे आत्ता साप होता, वाघ झाला आणि गायीलाही यानं मारलं. तेवढ्यात त्या वाघानं दिशा पालटली, याच्या दिशेनं तोंड केलं. भयभीत झाला, सर्व अंगाला काटा उभा झाला, कंप अंगाला सुटला. हातातली काठी नकळत खाली पडली. हात जोडले, माफ करा, मी तुमचा प्रतिशोध घ्यायला नको होता. आपण कोण मला माहीत नाही, मला मरायचं नाही, मला मारू नका, मला मारू नका. तो वाघ जवळ आला, त्याच्या जवळ येऊन त्याच्याकडे पाहत थांबला. म्हणे चिंता करू नको मूर्खा, मी तुला मारणार नाही. म्हणे तू कोण आहे, तू कोण आहे आणि तू कोण आहे म्हणल्यानंतर त्याने आपला परिचय दिला. मी काळ आहे, काळ आहे. मला मारू नका, मला मरायचं नाही. डोळ्यात अश्रू आहेत. हा झालं असं. म्हणे तू काळ आहे, मला मरायचं आहे, मारू नका. म्हणे चिंता करू नको, मी काळ जरी आलो तरी आणखीन तुझी वेळ बाकी आहे. आपल्याकडं मन नाही का, काळ आला होता पण वेळ आली नव्हती म्हणतो का नाही. आलं लक्षात, वेळ मात्र तुझी यायची बाकी आहे. मग त्याच्यात विचारलं, हे तुम्ही रूप का पालटलं. म्हणजे ज्याचा मृत्यू ज्या रूपाने आहे मी ते रूप धारण करतो. तुझ्या मुलाचा मृत्यू सर्पदंशाने होता म्हणून मी साप झालो, गायीचा मृत्यू व्याघ्र भक्षणाने होता म्हणून मी वाघ झालो. तेवढ्यात त्याने तिसरा प्रश्न केला. म्हणे ज्याचं मरण ज्या रूपात आहे ते रूप धारण करता. म्हणे तेच रूप धारण करतो. म्हणे सगळ्याला म्हणे सगळ्याला मरावं लागते. म्हणे मग माझा मृत्यू कोणत्या रूपानं होणार आहे. ते म्हणे तुला नेण्यासाठी मी मगरीच्या रूपात येणार आहे. मगरीच्या रूपात म्हणल्यानंतर ती काळ देवता पाहता पाहता अदृश्य झाली. घरी आला, मुलाची उत्तरक्रिया केली. शोक अनावर होता. काही दिवस निघून गेले. 5-6 महिन्याचा काळ उलटला. ज्या राज्यात राहत होता त्या राजाला राजपुत्र नव्हता. इकून तिकून राजपुत्र झाला, मोठा झाला, शिकण्यायोग्य वय झालं. त्यांना वाटलं आपला मुलगा शिकला पाहिजे. कोण ब्राह्मण, कोण असा शिकवायला ठेवा, कोण पंडित आहे. लोकांनी सांगितलं दशग्रंथी पंडित आपल्या राज्यात आहे. सगळ्यांनी या ब्राह्मणाचं नाव सुचवलं. राजपुरोहित म्हणून नोकरी स्वीकारली. त्या मुलाला शिकू लागले. राजपुत्र शिकून मोठा झाला, लग्नायोग्य वय झालं आणि मग त्याचं लग्न ठरलं. दूर देशातली पोरगी पाहिली. लवकर लवकर करतो ना, लग्न ठरलं. पण राजपुत्रांनी आड टाकली, गुरुजी लग्नाला येतील, मंगलाष्टक म्हणाय तरच करीन, नाही तर करणार नाही. रोहित माझा लय आनंद झाला विडाला. पण असा गुरुजीला कोणताही आग्रह धरू नये. आलं का लक्षात, आलं का लक्षात. त्यांनी झालं असं का म्हणे गुरुजी येतील तर, का लग्नाला आग्रह झालं महाराज, असा आग्रह धरला. राजा आला ब्राह्मणाकडं. ब्राह्मण बुवा म्हणे काय, हे लग्नाची पत्रिका, लग्नाला येणं अगत्याचं आहे. त्याने माफ करा,
मी येऊ शकत नाही. म्हणे का नाही? म्हणे मला मगरीपासून भीती आहे. मुलाचं लग्न मुलीच्या गावी राहील, हां, आणि तिकडं जर लग्न सासरवाडीला होईल तर जायची व्यवस्था म्हणजे पूर्वीच्या काळी काही गाड्या नव्हत्या, अशा लक्झऱ्या नव्हत्या, ने बाकी नव्हतं. मग हेलिकॉप्टरची तर ती सुविधा नव्हती. मग जायचं कसं? बैलगाडीत वराड जात होतं, बैलगाडीतच जात होतं. आता राजाचं होतं तर रथात जात असेल, आणि मग कुठंतरी मुक्कामं व्हायची वाटेला. असं करत करत ते वराड जायचं. म्हणे मी काही येऊ शकत नाही, मला मगरीपासून भीती. चिंता करू नका, 1,00,000 सुवर्णमुद्रा मी तुम्हाला दान देणार आहे. त्याच्या तोंडाला पाणी सुटलं. पण ऐका, तरी राजा मला भीती आहे मगरीपासून, चिंता करू नका, माझं सगळं सैन्य तुमच्या रक्षणार्थ देतो. 10,000 सैन्य आहे तुमच्या रक्षणार्थ राहिली, एक मगर करणार काय? झाला महाराज लग्नासाठी निघले. या भाऊ विठ्ठल एक 1,00,000 सैन्य ते सगळं निघलेलं आहे. वराड निघलं. 1 दिवस मुक्काम, 2 दिवस मुक्काम, पण 3रा मुक्काम नेमका अरण्यात घडला. अरण्यात मुक्काम ठरल्यानंतर अरण्यात हे 10,000 सैन्य रक्षणार्थ जवळ होतं. अरण्यात असणारा एक राजा, जंगलातला राजा, त्याला मूलबाळ नव्हतं. त्यानं देवाला नवस बोलला होता, मला जर मूलबाळ झालं तर हत्तीच्या भारोभार स्वर्णमुद्रेचं दान सत्पात्री करील. मुलगा झाला आणि मुलगाही मोठा होऊ लागला, पण सत्पात्रच भेटत नव्हतं. कोणीतरी त्याच्या कानावर बातमी दिली का इथून एक दशग्रंथी पंडित इथून लग्नासाठी, राजपुत्राच्या लग्नासाठी निघाला, असं पात्र तुम्हाला भेटणार नाही, त्याला दान द्या. तो जंगलातला राजा तिथं आला, विनंती केली, महाराज मला हत्तीच्या भारोभार स्वर्णमुद्रेचं दान द्यायचं आहे आणि ते तुम्हाला द्यायचं आहे. ते म्हणे भारोभार द्यायचं म्हणजे तू कुठं भारोभार करणार? पूर्वी काय टन काटे नव्हते भारोभार कराय. मग ते भारोभार करण्यासाठी कुठंतरी जलाशयाच्या जवळ ते न्यावं लागायचं. जलाशयात नाव सोडायची, त्याच्यावर हत्ती उभा करायचा, जेवढी नाव खाली जाते तेवढी रेषा ओढायची, हत्तीला खाली उतरवायचं, आणि त्याच्यानंतर ते धन त्याच्यावर सोडायचं. जोपर्यंत रेषेपर्यंत नाव खाली जात नाही तोपर्यंत ते ओतत राहायचं, आणि रेषेपर्यंत नाव खाली गेली का भारोभार झालं. ने तुझं तुला लखला. म्हणे काय? अहो एवढं कोणी नाही म्हणते का? एकोत्तराची वाढी जळती आगी घालती उडी, ते अनायासे सोगुडी सांडी तिके, एवढं नाही म्हणते का कोणी? म्हणे तुझं तुला लखला, ते धन तर कामी मी जिवंत असेल तर. म्हणे झालं काय? म्हणे मला मगरीपासून भीती आहे. म्हणे मगरीपासून? चिंता करू नका, तुमच्या राजाचं 10,000 सैन्य, माझं 1,00,000 सैन्य रक्षणार्थ देतो. मग एक मगर करणार काय? तोंडाला पाणी सुटलं ना महाराज. आणि तोंडाला पाणी सुटल्यानंतर नेमका दिवस उजाडला. ते हत्ती उभा केला, हत्तीला खाली उतरवलं. ते सोन्याच्या आपलं त्या मोत्याच्या रत्नाच्या बोऱ्या त्याच्यावर पोते चढवणं चालू झालं. मोठा ढीग झाला, पिवळा धम ढीग. ब्राह्मणाचं चित्त आकृष्ट करू लागला. ब्राह्मणाला लक्षात आलं काही वेळात एवढी संपत्ती आपली होणार आहे, आणि अशा अभिनिवेशात तो त्या संपत्तीकडे पाहू लागला, स्वप्न रंगू लागला. तेवढ्यात सांगितलं, ब्राह्मण बुवा काही क्षण बाकी आहेत, फक्त संकल्प म्हणायचा बाकी आहे. संकल्प म्हणल्याबरोबर हे सगळं तुमचं होणार आहे, आणि तुमच्यासारखे विद्वान ब्राह्मण हे तुम्हाला द्यायचं तर संकल्प आहे तुम्हीच म्हणा ना. ब्राह्मणाने संकल्प म्हणण्यासाठी ब्राह्मण आला. आणि ब्राह्मण बुवा जरा पुढे या ना, पुढे या, पाणी आहे ना. म्हणे अहो महाराज 10,000 सैन्य जवळ आहे प्रोटेक्शनला, 1,00,000 सैन्य पाण्यात उभा आहे, एक मगर करणार काय? हां, आणि खरं सांगू का, घोटाभर पाण्यात मगर करणार काय? या ना घोटाभर पाण्यात. गेला ना बाबा पुढं, काय पाहता काय? पुढं ब्राह्मण गेला. म्हणा बुवा संकल्प म्हणा. संकल्पही म्हणला. यजमानाने हातात पाणी घेतलं, संकल्प पूर्ण झाला, आणि पाणी ब्राह्मणाच्या हातावर सोडलं. पाणी पडल्यावर ब्राह्मणाला वाटलं आता हे आपलं झालं, संपलं. पण तेवढ्यात त्यांनी त्या यजमानाने असा हात पकडला. संकल्प सोडण्याचं विधान आहे, हात पकडण्याचं विधान आहे. हात का पकडला? सोड हात. तरी हात काय सोडायला तयार नाही.
आणि मग मात्र त्याला दहशत निर्माण झाली. तू कोण आहे, तू कोण आहे म्हणे. मूर्खा, तुझ्या मुलाला नेण्यासाठी सापाच्या रूपात मीच आलो होतो, गाईला नेण्यासाठी वाघाच्या रूपात मीच आलो होतो, आणि तुलाही सांगितलं होतं तुला नेण्यासाठी मी मगरीच्या रूपात येणार आहे. आणि तू माझ्याशी छल केलं, तू राजाच्या रूपात आला. त्यानं सांगितलं का रे, सापाचा वाघ व्हायला मला वेळ लागला नाही, सापाचा वाघ व्हायला मला वेळ लागला नाही, आणि राजाची मगर व्हायला किती वेळ लागणार आहे. पाहता काय, पाण्यात जेवढं सैन्य होतं ते जलचर प्राणी झाले, म्हणजे मासे झाले, आणि तो राजा स्वतः मगर झाला, आणि सगळ्याच्या देखत ओढत नेला. विठ्ठल विषय चालला. कितीही प्रयत्न करा, कितीही सायास करा, नाही चुकू शकत. शाश्वत आहे, अपरिहार्य आहे. पण पुन्हा वाक्यावर येतो, मृत्यू ही प्रकृती आहे. मृत्यू प्रकृती आहे, प्रकृतीनुसार येणारच आहे बाबा. आहेच. मोठ्याने प्रयत्न केले, व्यासासारख्याने प्रयत्न केले. व्यासांचा दास नावाचा शिष्य होता, अतिशय आज्ञाधारक. त्यांना वाटत होतं माझा चुकला, याचाही चुकावा. मी चिरंजीव, चिरजीवी आहेत ना व्यास. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमांश विभीषणा कृप परशुरामस्य सप्तैते चिरजीविनः. चिरंजीव आहेत. आपला हा शिष्य असा भेटत, बहुतेक शिष्य भेटतात पण पूर्ण शेंड्या लावणारे, काय उपयोगाचे. प्रामाणिक शिष्य भेटणं फार कठीण आहे. अशी सेवा करणारा भेटणार नाही, आनंद वाटला, असा भेटला पाहिजे. मग त्याचा मरण चुकलं पाहिजे. कोण नेते म्हणे, यमदूत नेतात. यमदूताला विनंती केली म्हणे एवढं आमचा ते नेऊ नका. ते म्हणे माफ करा, हे आमच्या हातात नाही, आम्ही सेवक आहे, आमच्यावर आमचा मालक आहे. म्हणे यमदूत आहेत त्यांच्याकडे जा. यमदूताकडे गेले, विनंती केली. ते म्हणे महाराज माफ करा, सही फक्त करतो, खाली पाठवून अंमलबजावणी करून घेतो. आमच्यावर आमचा बॉस आहे. म्हणे कोण, काल देवता आहे, त्या देवतेकडं गा. दासाचा हात पकडला, काल देवतेकडे आले व्यास. द्रष्टा पुरुष आहे, 4 युगाचे द्रष्टे आहेत व्यास. महाराज माफ करा, मी हे करू शकत नाही. मी जर कागदपत्रात बदल केला आणि माहितीच्या अधिकाराखाली कोणी जर काढले तर माझी सर्व्हिस धोक्यात येईल. पण तुम्हाला जर हे बदल करायचा झाला तर वरूनच करून या, मेन रेकॉर्डमध्ये बदल करा. म्हणे मेन रेकॉर्ड कोणाकडे आहे. म्हणे भवितव्य नावाची देवता वर आहे, त्यांच्याकडे जा. दासाला घेऊन व्यास तिथे गेले. भवितव्य दिव्य देवतेच्या घरात व्यासाचा प्रवेश झाला, पण दास जीव आहे, प्रवेश नव्हता, बाहेर बसवलं. व्यास आत गेले आणि व्यासाने त्या भवितव्य देवतेला नमस्कार केला. किम निमित्त आलात. म्हणे माझा दास नावाचा आज्ञाधारक शिष्य आहे, त्याला चिरंजीव करायचं याच्यासाठी आलो, त्याचा मृत्यू चुकवा. त्या भवितव्याने रेकॉर्ड काढलं, नेमकं दासाचं पान काढलं आणि अशी नकारात्मक मान हरवली. म्हणे म्हणता काय झालं. म्हणे नाही महाराज, तुमचा शिष्य जर जिवंत असता तर त्याला मी चिरंजीव केलंय असतं, पण तुमचा शिष्य जिवंत नाही. म्हणजे काय म्हणता. त्यांनी रेकॉर्डच वाचलं. यदा दासस्य व्यासस्य भवितव्य गृहे अंते तदा दास मरिष्यती. हे ऐकल्याबरोबर ते म्हणे झालं काय. म्हणे महाराज, त्या दासाचा मृत्यूच दारातला वटवृक्ष उन्मळून त्याच्या डोक्यावर पडून त्याचा कपाळमोक्ष होता. व्यासासारख्या महात्म्यांनी सुद्धा मृत्यू चुकवण्याचा प्रयत्न केला, नाही शक्य झालं. म्हणून मला सांगायचं काय, पुन्हा वाक्यावर येतो, मृत्यू प्रकृती आहे, नको म्हणणं विकृती आहे. मग म्हणे आहेच तर टेन्शन का. आहेच ना. कीर्तनकार आहे काय शोभदार कीर्तनकार. हां काय, हां असं म्हणता का कीर्तनकार. मरणार आहे. ते मोठ्या विचारात पडले. डायरेक्ट कसं म्हणता महाराजाला, अलग लक्षात. तुम्ही म्हणले तरी जाणार आहे, नाही म्हणलं तरी जाणार आहे. जाऊ दे मग चोपदार. हां, हे तुम्ही जर स्पष्ट सांगितलं. ऐका विनेकरी, कसं काय तुमचा विचार काय विचार आहे तुमचा. थांबायचं ना थोड्या दिवसाची आशा आहे त्यांना, अलग लक्षात. आणि थोडे दिवस हेच करायचं बरं का. पहा कसं वाटते, प्रत्यक्ष काय तुकाराम महाराज आले का काय. म्हणून अशा प्रकारचं तुमच्याकडे येऊ. टाळकरी सुद्धा, ऐकणारे सुद्धा ऐका. आहेच बाबा. माझा पुन्हा मुद्द्यावर येतो. आहे तर मग महाराज टेन्शन आहे, कीर्तन करू नये, जाणार आहे, नाही करू नये. यमाचा पाहुणा प्राणी होय
यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय अरे विना जन्म नरकाची पैदाना अरे विना जन्म नरकाची पैदाना अरे विना जन्म नरकाची पैदाना प्राणी होय प्राणी होय यमाचा पाहुणा प्राणी होय मासी कारुणा बाहेर गाडीला कुडी प्राण्या ओढाळ सापडे साधना थोर यातना भोगी देतो त्या मासी करुणा बाहेर गाडीला कुडी प्राण्या ओढाळ सापडे साधना थोर यातना भोगी देतो कसा नेतो सांगितलं पाहुणचारही देतो हे सगळं आहे मग महाराज आहेत तर टेन्शन का बाबा पुढच्याचं पाहून मागच्याने जरा ब्रेक केला पाहिजे सावध झालं पाहिजे ऐका नाही ते पंचतंत्रात एक कथा आहे एक वाघ एक गाढव आणि एक कोल्यानं एका हरणाची शिकार केली त्या वाघानं सांगितलं गाढवा कर वाटण्या गाढवच वाटण्या करायला गेलं गाढवानं कशाला नादी लागावं या वाटणीचं त्या गाढवानं वाटण्या केल्या 3 सारखे भाग केले वाघदादा वाटण्या झाल्या चला ते पाहिलं महाराज आणि पाहिल्यानंतर 3 सारखे भाग म्हणजे कोणताही उचला कोणताही उचलला तरी सारखाच आहे राग आला शिकार करायला कष्ट मला जास्त झाले माझ्याबरोबरचा वाटा उचलतो रागे पाहिलं अनावर झाला आणि धरला ना नरडा हे कोलं पाहतच राहिलं नाहक गाढव गेलं त्यानं पाहिलं म्हणे कोले दादा आता आपण दोघंच आहे करा हिशोब 75% भाग एकीकडं एवढं बाजूला ठेवलं आणि कोणतं कोणाचं आहे म्हणजे आपण अधिकारानं मोठे आहात आपला अधिकार मोठा आहे आपण ज्येष्ठ श्रेष्ठ आहात हे मोठं आपलं आहे आणि दिलं तर हे छोटं पामराचं आहे आपल्या नाही का रे असे वेगळे विभाग करण्याचं कारण काय ते म्हणे सारखे करून मराय का मी काय गाढव आहे का गाढव का मेलं हे कोल्ह्यानं पाहिलं सावध झाला महाराज तसंच आपण किती जणाला पोचवलं चालता वाट पुढे भय वाटते ते बहुत जन गेले नाही आले मागून बहुत जन गेले नाही आले मागोते न देखो काय झाले कान तरी ऐकत न देख काय झाले कान तरी ऐकते बैसलो संधी बागी तुझा धरणीची बैसलो दरे भागे तुझं धरून येते आता माझी करी चिंता दान देई भगवंता पाठी नाही कोणी निरवी सज्जन संता ही वाट चालतोस भीती वाटते म्हणतात चालता वाट पुढे भय वाटत असे चित्ती किती गेले नाही त्यांचा मोबाईलसुद्धा रिटर्न आला नाही कुठं गेले काय गेले नाही काय नाही बुडाले तयाचा मुळना मार्ग काहीच कळलं नाही कुठं जाते काही कळत नाही महाराज खरं एकेरी वाट आहे ही वाटच एकेरी आहे वन वे रिटर्नचं नाही तिथं काहीच व्यवस्थाच नाही या वाटेनं जायचं कुठं जातात पत्ता लागत नाही किती गेलेत महाराज म्हणून मागच्याने आपण हे इथं आहे हे म्हणून तुका म्हणी इह लोकीच्या व्यवहारे नका डोळे धुरे हे धूर डोळ्यातल्या बाजूला करा सावध व्हा
सावध झालं पाहिजे. पुढच्याला ठेच मागच्याने ब्रेक केला पाहिजे. साधू पुरुषांनी पाहिलं, एक पहा तसा एकाची दहने, सावध त्या गुन्हे कारे नवा. साधू पुरुष सावध झाले आणि सावध होऊन केलं काय, त्यांनी जागर मांडला. जागर सावध होऊन परमात्म्याचा जागर त्यांनी केला. सावध झालो हरीच्या आलो जागरणा. जेथे वैष्णवाचे भार जय जयकार गरजते. ते सावध होऊन त्यांनी जागर केला, भक्तीचा उद्घोष केला. इतका जागर रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे सदा सर्व काळ. अट्टहास केला भक्तीचा. इतकी साधना जरी करणे असेल गोड सेवट गा. इतकं साधना, इतकं चिंतन केलं आणि त्या चिंतनाचा परिपाक साधू जीवनात पाहायला सापडला. झालं काय, त्या साधनेचा परिपाक झाला काय ते महाराज पहिल्या चरणात सांगतात. शेवट तो भला, 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 शेवट तो भला. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला, शेवट तो भला, माझा भाऊ गोड झाला, माझा भाऊ गोड झाला. ज्याच्यासाठी मी अट्टहास केला, साधना केली, तो माझा शेवट गोड झाला. आता इथं शेवट शब्दाचा नेमका अर्थ काय, कशाचा शेवट अपेक्षित तुकोबारला. इथं आपल्याला 3 देह आहेत, स्थूल सूक्ष्म कारण. 3 देहाचा शेवट आहे. कारण देहाचा शेवट त्याचा नाश होऊन होते, सूक्ष्म देहाचा शेवट त्याचा बाद झाला पाहिजे, आणि प्रारब्ध संपलं का याचा शेवट होतो. हे 3 देहाचे शेवट आहे. म्हणजे स्थूल देहाचा शेवट आपण त्याला मृत्यू म्हणतो, तो शेवट तुकोबाराला इथं अपेक्षित आहे का असा जर विचार केला तर पुढची चरणं लागणार नाहीत. आलं लक्षात. म्हणून स्थूल देहाचा शेवट बाजूला करतो. आणि खरं सांगायचं झालं तर स्थूल देहाचा शेवट झालेला सांगाय शिल्लक राहत नाही, आणि सांगू लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. स्थूल देहाचा शेवट झाला तर सांगायला शिल्लक राहत नाही. मेलेला माणूस म्हणते का सांगू शकते, बोलू शकते का, तो सांगायला शिल्लक राहत नाही. कोरोनातला प्रसंग सांगतो, त्या आंबेजोगाईची घटना आहे. म्हणजे तुमचा पेशंट गेला, घेऊन जा. पीपी किटमध्ये बांधून प्रेत नेलं, त्या चितेवर ठेवलं, आणि त्याच्यात म्हातारी ओरडली म्हणे, कमीत कमी म्हाताऱ्याला पाणी तरी द्या.
त्या स्वरात बरं का. ती ओरडल्यानंतर पोर म्हणे म्हाताऱ्याला पाणी पाजलं पाहिजे. पिपी किट घालून पोरगं तिथं म्हाताऱ्याच्या जवळ गेलं. एवढंच ते चेन खोलली, असं वरून पाणी म्हाताऱ्याच्या तोंडात टाकलं. ते पाणी जसं पडलं म्हातारं गग 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 करत त्यानं डोळे उघडले. कोण? म्हाताऱ्यानं असं असं केलं. म्हाताऱ्यानं असं असं केलं का जे पाणी पाजाय गेलं त्यानं डोळे चांदीचे गेले, ते खाली पडलं. म्हातारं उठलं आणि ती गेलं विडल. व्यवहारात मेलेला सांगाय शिल्लक राहत नाही, सांगू लागला तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. कोणतं गाव? देवपूर का? देवपूर ना? धारणगाव. धारणगाव. रात्री निघाला. कुठून? सिन्नरून निघाला. अमावशीची रात्र आहे. रात्र अमावशीची आहे. मोबाईल स्विच ऑफ झाला. झिमझिम पाऊस चालू आहे. पावशेर लावलेली आहे. आलं लक्षात. आणि तो वाटेनं निघाला. आणि निघाल्यानंतर आता काय नाविलाज होता, एकटाच निघलेला पायी. त्यानं ऐकलं होतं ते वाकं नाही ना त्या वाटेला, वळण नाही तिथं. त्या वळणाजवळ चिंचेचं झाड आहे, माहिती आहे का तुम्हाला? आणि तिथं काहीतरी आहे, माहिती आहे का तुम्हाला? तुम्ही याच गावचे आहे ना? चोपदार तुम्ही याच गावचे आहे ना? ते माहिती आहे ना त्या वाकणाजवळच्या चिंचे भरपूर जणाला गोळसलं त्याने, माहिती आहे ना? तुम्हाला माहिती आहे? चोपदार तुम्हाला, तुम्ही आपले हे विनेकरी याच गावचे आहे ना? हां, मग ते माहीत लक्षात ठेवा बरं का. त्यानं ते लहानपणापासून ऐकलेलं होतं. एकटं होतं. झाड जसं जवळ येत होतं ना तशी त्याची उतरत चालली. असं म्हणतात बा भीतीनं उतरते. आपल्याला काय अनुभव नाही त्याचा, त्यांना माहीत त्याची उतरत चाललेली. आणि नेमकी ते झाड असं काही 100-200 मीटरवर त्याची उतरली. भीती वाटू लागली. खूप जणांचा अनुभव ऐकला होता, लहानपणापासून ते ऐकलेलं होतं. आणि ते मागच थांबलं. त्याची काय पुढं जाण्याची काय डेअरिंग होत नाही, ते मागच थांबलं. महाराज मागून कोणी येते का? माणसाचं असं आहे, दुःख विभागण्याचा विचार करतात. तिच्यात त्याला मागून एक पांढरे कपडे घालून येते दिसल्या. त्याला वाटलं बरं झालं, एकाला एक सोबती आहे. ते मागून येणाऱ्याला त्यानं पाहिलं. मग त्याला जरा आधार लागला, जरा हिंमत आली. ते मागचं आलं जवळ. नमस्कार नमस्कार, कुठं जायचं? ते म्हणे मलाही धारणगावला. म्हणे मलाही धारणगावलाच जायचं म्हणे. का भाऊसाहेब, भरपूर वेळचं पाहिलं मी, तुम्ही एकाच जागी उभे होते, तुम्ही का पुढे जात नव्हते, तुम्ही का थांबले? ते तुम्हाला माहीत नाही का? म्हणे काय? त्या वाकणाजवळ त्या चिंचेच्या झाडावर काहीतरी आहे, तुम्हाला माहीत नाही का? ते मागून आलेलं म्हणे मला तरी काय माहीत, मला मरून फक्त महिना तर झाला म्हणे. किती दिवस झाले? महिना राहिला असेल हे. माझा विषय चालला, जो गेला देहाचा, ज्याला मृत्यू झाला तो शेवट झाला, तो सांगाय शिल्लक राहत नाही. आणि सांगत असेल तर ऐकणारा शिल्लक राहत नाही. इथं मला शेवट शब्दाचा अर्थ काय करायचा? 2 शेवट आहेत. एक साधनेचा शेवट आहे, देहाचा शेवट आहे. काहीच्या साधनेचा शेवट गोड होतो, देहाचा शेवट गोड होत नाही. काहीच्या देहाचा शेवट गोड झाला, मी गोड म्हणलं बरं, भला नाही म्हणलं, पण साधनेचा नाही झाला. काहीच्या देहाचाही घडला नाही शेवट गोड, आणि साधनेचाही घडला नाही. काहीच्या देहाचाही शेवट गोड झाला आणि साधनेचाही शेवट गोड झाला. भेटला वेळ तर भावार्थानंतरच सांगतोय. इथं 2 शब्द वापरले महाराजांनी. शेवट तो भला आणि दुसरा बहु गोड झाला. शेवट भला होणं कशाला म्हणतात आणि शेवट गोड होणं कशाला म्हणतात? भेटला वेळ तर भावार्थानंतर नाही, तसंच ठेवतो मी ते. लक्षात. महाराज सांगतात शेवट तो भला, माझा बहु गोड झाला. कशानं भला होतो, कशानं गोड होतो? आलं लक्षात. काही साधनं शेवट भला करतात पण गोड करत नाही. काही साधनं शेवट गोड करतील पण भला करत नाहीत. महाराज म्हणतात भलाही झाला आणि गोडही झाला. अशी कोणती साधना तुम्ही केली आणि ती साधना आम्ही केली पाहिजे, असा दोन्ही तिन्ही प्रकारे विचार आहे. महाराज म्हणतात शेवट भला झाला, मृत्यू नाही, शेवट झाला म्हणतात. शेवट कोणाचा गोड होतो? कोणाचा गोड होतो? ऐका. कधी कधी मृत्यू हालापेष्टेचा झाला पण शेवट गोड झाला. कधी कधी
कोणाचा झाला ऐका. देशासाठी गेले. राजगुरू भगतसिंग तरुण आहेत. ज्या वयात आम्ही विषय भोगण्यात आयुष्याची गाळणी करून टाकतो, विषयाची चरवणी केली आयुष्याची असं करून टाकतो, त्या काळातसुद्धा या देशभक्त देशासाठी फासावर जातात. मला वाटते मृत्यू हा लापेष्टेचा आहे, पण शेवट गोड आहे. कारण तुका म्हणे शूर दोही पक्षी भला, मरता मुक्त झाला मान पावे. ऐका, धर्मासाठी गेले. धर्मासाठी. धर्मवीर काय शब्द पुढं, धर्मवीर शब्द वापरल्यावर पुढचा शब्द लक्षात येतो आपल्या. कोण? छत्रपती संभाजी महाराज धर्मासाठी गेले. मला वाटते मृत्यू हा लापेष्टेचा आहे, पण शेवट गोड आहे. धर्मवीर संभाजी महाराज परकीयाच्या तावडीत सापडले. प्रलोभनं दाखवले, हे करा धर्मांतर, लग्न लावून देतो, राज्य देतो. ते म्हणे आमचंच काय तुम्ही आम्हाला द्याल. नाही करणार धर्मांतर. धर्मवीर संभाजी महाराज नाही डगमगले, प्रलोभनाला बळी नाही पडले. दहशत निर्माण केली. दहशत. अंगावर काप ओढले. काप. मिठाचं पाणी टाकलं. नाही. तापलेल्या सळया डोळ्यात रोवल्या. डोळे बाहेर काढले. तरी हा नरव्याघ्र डगमगायला तयार नाही. महाराज शेवटी झाला असं, संभाजी महाराज तो मृत्यू पाहून मृत्यूसुद्धा रडला असेल. येथे उशाळला मृत्यूही, मृत्यूसुद्धा रडला असेल. संभाजी महाराजांचा मृत्यू हा लापेष्टेचा आहे, पण संभाजी महाराजांचा शेवट गोड आहे. कारण जो धर्मासाठी जातो, धर्म त्याच्या सहचारी असतो, म्हणून धर्म त्याचं रक्षण. धर्मो रक्षती रक्षिता, म्हणून धर्मासाठी गेले. शेवट गोड झाला. गुरु गोविंद सिंगाचे 2 मुलं आहे. एक 10 वर्षाचं, एक 12-13 वर्षाचं पोरगं परकीयाच्या तावडीत सापडले. पोरो या आमच्या धर्मात प्रलोभनं दाखवले, नाही धर्मांतर केलं, शेवटी दहशत निर्माण केली. उपवास, अन्नच दिलं नाही. 8 दिवस अन्न दिलं नाही. काय वय आहे महाराज, तरी धर्मांतर करायला तयार नाही. शेवटी ठरवलं बादशाहांनी यांना भिंतीत गाडून मारायचं. भिंत बांधणं चालू केली. गौंड्यांनी शेवटची वीट ठेवता सांगितलं, बाळ हो करा धर्मांतर, राजा जिवंत राहाल. अरे हे शेवटची वीट ठेवली, प्राण गुदमरतील आणि तुम्ही मराल. त्याने सांगितलं मेलो तरी 72 परी नाही करणार धर्मांतर. ऐका, शेवटची वीट ठेवता गौंडी घळा रडला. हो रडला. पण दोन्ही मुलं धर्मासाठी जातात. काय वय आहे महाराज, काय धर्मनिष्ठा आहे. धर्मांतर केलं नाही. मला वाटते त्यांचा मृत्यू हा लपेष्टेचा, पण शेवट गोड झाला. शेवट गोड झाला. परोपकार करत गेले. कोण? शिबी महाराज, दधीची महाराज. शेवट गोड झाला. देवाला पाहत गेले. देवाला पाहत गेले. कोण? शबरी माता. त्याच्यानंतर जटायू महाराज आणि त्याच्या पलीकडं भीष्माचार्य देवाला पाहत गेले. देवाला पाहत गेले. प्रार्थना होत होती, कृष्ण त्वदीय पदपंकज पंजरांते अद्यैव मे विशतु मानस राजहंसा प्राणप्रयाण समये कपवात पित्तैहि कंठावरोधन विधौ स्मरणम कुतस्ते. प्रार्थनाच केलेली. देव पुढे उभे आहेत. देवाचा चेहरा पडलेला आहे. देवाने भीष्माचार्य सांगितलं, नाही देवा, असा तुमचा पडलेला कोमेजलेला चेहरा पाहून नाही मला देहत्याग करायचा. चेहरा प्रसन्न करा. ना विलाजस्तव देवाला जरा प्रसन्न चेहरा करावा लागला. आणि मग देवाला पाहत आपली प्राणज्योत परमात्म्याच्या चरण विलीन केली. शेवट गोड झाला. ऐका, देवाच्या हातून मेले. शेवट गोड झाला. कोण? रावण, कुंभकर्ण, कंस देवाच्या हातून मेले. आता हे कसं काय? देवाच्या हातून मेले तरी त्यांचा शेवट गोड काय झाला? त्याचं कारण आहे. कारण आहे, देव ज्याला मारतो त्याची गती बिघडत नाही. श्रीकृष्ण ज्याशी कोपोनी मारी तो पावे परब्रह्म साक्षात्कारी. मा कृपेने उपदेश करी तो कैशा परीनं पवेल. पण देवाच्या हातून मेले, त्यांचा शेवट भलाही झाला आणि गोडही झाला. देवा ऐका, देवाच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. कोण? चैतन्य महाप्रभू जगन्नाथ भगवंताच्या मूर्तीत प्रविष्ट झाले. संत मीराबाई द्वारकाधीशाच्या मूर्तीत प्रविष्ट झाल्या. शेवट गोड झाला. देवाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. संत नरहरी महाराज पंढरीनाथाच्या कटिप्रदेशात लुप्त झाले. शेवट गोड झाला. संत कान्होपात्रा पंढरीनाथाच्या चरणात विलीन झाल्या. शेवट गोड झाला. अलग लक्षात, हे शेवट गोड झाला, शेवट भला झाला. हे भरपूर जणांचे असे शेवट गोड होण्याचे प्रकार सांगायला जमतील. असे सगळे जरी शेवट गोड असतील तरी महाराज 2 विशेषण देतात. भलाही झाला आणि गोडही झाला. भलाही झाला आणि गोड झाला. या सगळ्यांचा विचार करायचा झाला तर कुठं भला झाला, कुठं गोड झाला. पण अशी एकच साधन आहे, ती भक्तीची साधन आहे.
त्या भक्तीच्या साधनेनं विना दैन्येन जीवनम अनायासे मरणम हे घडू शकते. म्हणून महाराज सांगतात मी त्या भक्तीचा अट्टहास केला आणि त्या नाममंगळाचे येणे गुणे हे केल्यामुळं झालं काय, झालं माझा शेवट भला झाला, म्हणजे मला परमपदाची प्राप्ती झाली आणि बहु गोड झाला, म्हणजे विना कष्टानं तिथपर्यंत मी पोहोचलो. अशा दोन्ही घटना माझ्या जीवनात घडल्या. शेवट तो भला माझा बहु गोड झाला. पण महाराज भला झाला आणि बहु गोड झाला म्हणजे नेमकं तुमचं झालं काय अभंगाचं? आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या, भेटी रखुमाईच्या वरा, भेटी रखुमाईच्या वरा. आलो निजाच्या माहेरा, आलो निजाच्या माहेरा. ढोपार कुमार, ढोबार कुमार, ढोबार कुमार. म्हणून सगळे संत माहेराचं स्मरण करतात. आपुल्या माहेरा जाईन मी आता निरोपया संता. हाती आला. ज्ञानोबा तर म्हणतात जाईन गी माये तया पंढरपुरा. माहेराला गेलं पाहिजे. पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घराची, अहंतादी भावा आपुलिया झाडा देऊनी आघव्या. पत्र घेती ज्ञानीये जया मूळ घराशी. त्याला मूळ घर म्हणतात, त्याला माहेर म्हणतात. का माहेराला जायचं? प्रपंचाला उबगलो ना आपण. मुक्ताबाईचा अभंग आहे. मुक्ताबाई सांगतात उबगले संसारी आता मज माहेरासी न्यावो. खऱ्या अर्थानं माहेराला गेलं पाहिजे. माहेराला जाईपर्यंत सुख नाही. म्हणतील यांना माहेर आहे, आम्हाला माहेर, आम्हालाही माहेर आहे. पण त्यांना ठीक आहे आम्हाला माहेर, आम्हालाही माहेर आहे. आपल्याला माहेर आहे का नाही? आपण तसं स्त्रीच आहे, बरोबर आहे ना? काय म्हणतील कसं काय? परा आणि अपरा प्रकृतीचं मिश्रण आहे, दुसरं काय? हे 8 प्रकारची अपरा प्रकृती असेल. अचेतन प्रकृती भूमी रापो नलो वायू खम मनोबुद्धिरेवच अहंकार इति यम्ये भिन्ना प्रकृतीर अष्टदा. हे 8 प्रकारची प्रकृती आहे. आणि जीव नावाची परा प्रकृती म्हणजे जीव आहे. काय हे प्रकृतीच आहे ना. आणि मग याला आपल्या स्वरूपाला जाणं. तो विश्वश्रीचा भरता अनादि मी पंडुसता मीची गोसावी समजता त्रैलोक्याचा. अर्थात तिथं जाणं, आपल्या स्वरूपाला प्राप्त होणं हे महत्त्वाचं आहे. म्हणून झालं काय? या भक्तीच्या साधनेनं केलेला अट्टहास त्याचा परिपाक माझा शेवट गोड झाला, भला झाला. मी माझ्या निज स्वरूपाला प्राप्त झालो. आलो निजाचे माहेरा. आणि त्याचं झालं काय? भेटी रखुमाईचे वरा. रुक्मिणीचा वर असणारा पांडुरंग परमात्मा. इथं वर परिचय दिला तिच्याहून. रुक्मिणीचा वर. आता ते कथा सांगितली असे पण घड्याळ पुढे गेलं. रुक्मिणीच्या वराची मला भेट झाली, त्याची मला भेट झाली, त्याचीच भेट झाली. त्याचीच भेट होण्यात आपलं कल्याण आहे. त्याची भेट होण्यातच खरं आपलं कल्याण. म्हणजे त्याची मला भेट झाली, माईबापाची भेट झाली आणि देवाची भेट झाली. देवाचं दर्शन झालं, फळ आहे. देवाच्या दर्शनात फळ काय? मागील परिहार पुढे नाही शीन. झाली या दर्शन एक वेळा. एकदा त्या देवाचं दर्शन झालं रे झालं का? झालं काय? माझ्या जीवनातल्या सगळ्या दुःखाचा परिहार झाला. अभंग परिहार झाला, परिहार झाला, परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागला
अवघ्या दुःखाच्या मागल्या मागल्या आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा अवघ्या दुःखाच्या मागल्या अवघ्या दुःखाचा मागेला आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या काय झालं मला देवाच्या दर्शनाने परिहार झाला अवघ्या दुःखाचा मागेला. मागेला म्हणजे आता मला मागावून दुःख भोगण्याची गरज नाही. आतापर्यंत भोगलेलं त्याचं नाही चिंतन केलेलं. आता मागील या जन्मा मुक्त झालो म्हणजे आता मागावून मला दुःख भोगण्याचं कारण नाही. का नाही? भगवान परमात्म्याच्या दर्शनात हे लाभच आहेत. परावराच्या परमात्म्याच्या दर्शनात 3 लाभ आहेत. काय? ग्रंथी भेद होतो, संशय छेद होतो आणि कर्माचा नाश होते. विद्यते हृदय ग्रंथी छिद्यंते सर्व संशया क्षीयंते चास्य कर्मानी तस्मिन दृष्टी परावरे. परावराच्या दर्शनात परमात्म्याच्या दर्शनात हे 3 लाभ आहेत. ग्रंथी भेद झाला पाहिजे. जोपर्यंत ग्रंथी भेद होत नाही तोपर्यंत दुःख आहे. जोपर्यंत संशय छेद होत नाही तोपर्यंत दुःख आहे. आणि मला वाटते कर्माचा क्षय होत नाही तोपर्यंत दुःख आहे. जळू आता संसारू कै शेवट पुरे तुकयाच्या स्वामी गोपाळा लागे जीव झुरे. हे 3 गोष्ट घटना देवाच्या दर्शनात घडतात. म्हणून या जीवनात अट्टहास केला पाहिजे देवाच्या दर्शनाचा. आलं लक्षात? आणि त्याच्यासाठी साधना केली पाहिजे. तुम्हाला शेवट गोड करायचं ना, मग हे करावं लागेल. जरी करणे असेल गोड शेवट गा राम राम दोन्ही अक्षरे सुलभ आणि सोपारे जागा मागली या पहारे शेवटची गोड तीच खरे गा. म्हणून आपल्याला गोड करायचा झाला तर हे करावं लागेल. इथपर्यंत मी आलो, निज स्वरूपाला प्राप्त झालो, देवाचं दर्शन झालं, त्याचा परिपाक माझ्या जीवनात सगळं दुःख संपुष्टात आलं. आता मला जन्म घेण्याचं कारण नाही, जन्मच नाही. न देखी जे ऐसे केले या दुःखा वेळोळी या दुःखासी या दुःखासी न देखी जे ऐसे केले या दुःखासी या वेगळे दुःखासी या वेगळे दुःखासी. तुकोबाराम म्हणतात देवाने मला असं केलं. न देखी जे ऐसे केले या विठ्ठले दुःखाचे कृपेची या सिंहासनी अधिष्ठानी बैसविले आघाताचा न लगे वारा ऐशी स्थळी दातारा ठाव द्यावा. अशा ठिकाणावर त्यांनी मला नेऊन ठेवलं. म्हणून मला सांगायचं काय, आता मला कोणत्याही प्रकारचं दुःख नाही. अशी स्थिती माझी झाली. पण खरं सांगू का, त्याच्या दर्शनात आणखीन एक मोठा लाभ झाला. जोपर्यंत आभासाची अवस्था जीवत्व अवस्था भोगत होतो, परिचिन्न अवस्था भोगत होतो, तोपर्यंत दुःख आहे. कारण चिदाभासाच्या ठिकाणी अवस्था आहेत. काय? चिदाभासाला 7 अवस्था आहे. अज्ञान वृत्ती विक्षेप द्विध ज्ञान तृप्तया शोकापगम इत्येतत् योजनीया शिदात्मनी. या 7 अवस्थेत करत 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 त्याला शेवटच्या आनंदावाप्तीकडे जायचं असते. आणि हे भक्तीच्या योगानेही घडते. योग प्रभाव नावाचा गुलाबरामाचा अतिशय गोड ग्रंथ आहे. नामसाधनेनं हे कसं कसं घडते फार गोड त्याने पटवून दिलं. योगाच्या सगळ्या अंग नामाने कसे साध्य होतात आणि त्याचबरोबर ह्या भूमिकासुद्धा कशा त्याच्या सिद्ध होतात हे त्यांनी फार पटवून दिलं. माझा विषय चालला का हे झालं देवाच्या दर्शनात. आता माझ्या जीवनात कोणत्याही प्रकारचं दुःख राहिलं नाही. कर्माचा क्षय झाला, जीवत्व दशा बाधित झाली. आता ती जीवत्व दशा राहिली नाही. त्या जीवत्व दशेची वाणी माझी गेली. काही जणांनी अर्थ करतेस वाणी गेली म्हणजे तोंड गेला असा अर्थ केला. देवाच्या दर्शनात तोंड जात नाही बाबा, तोंड जात नाही. मग देवाच्या दर्शनात जर वाणी जात असेल तर मला वाटते तो रोग ठरेल. देवाचं दर्शन झालं म्हणजे मुके झाले लोक, ते रोग ठरेल. असं घडत नाही. वाणी शब्दाचा अर्थ आहे कमीपणा गेला. जीवत्व दशा हा कमीपणा आहे. आभास चैतन्यम यद अधिष्ठानम लिंगदेहशे पुमा चिच्छाया लिंगदेहस्ता तत्संगो जीव उच्यते. ही जीवत्व दशेची वाणी गेली. पण ज्या साधनाने मी इथपर्यंत आलो की साधना मी पुन्हा 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 करीन असं वाक्य महाराज अशी प्रतिज्ञा शेवटच्या चरणात वापरतो. तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे वाणी
म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी तुका म्हणे वाणी गेली आता घेऊ धानी गेली आता घेऊ धानी लोणी जाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा गेली आता घेऊ धानी गेली आता घेऊ धानी आलो निजाच्या माहेरा आलो निजाच्या माहेरा बेटी रखुमाईच्या वरा आ बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाई बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाई बेटी रखुमाईच्या वरा बेटी रखुमाईच्या वरा सुमनबाई
शांतारामजी काळे अर्थात या मातोश्रीच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त हा एक दिवसीय कार्यक्रम आयोजित केलेला आहे. गोड अशा प्रकारचं आयोजन. मला वाटते ती माता आज म्हणत असेल, शेवट तो भला माझा बहु गोड झाला, आलो निजाचे माहेरा भेटी रकुमाईचे वरा. खऱ्या अर्थानं सौभाग्याचं लिहिणं डोक्यावर घेऊन जाणं इतकं सोपं नसते. ज्या मातेनं आपलं कुंकू आपल्यासोबत नेलं सोपं नाही ते. लक्षात असं पातिव्रत्य धर्माचं पालन ज्या माऊलीनं केलं, आपलं कुटुंब घडवलं. विशेषत्वानं आज नाना म्हणून उडाली पक्षिणी गेली अंतराळा, चित्त बाळाजवळी ठेवून या. अंतराळात जरी ती पक्षिणी गेली तरी बाळाच्या जवळ तिचं चित्त आहे आणि बाळाचंही लक्ष त्या मातेकडं आहे. ह्या कार्यक्रमातून दिसते. तो काळ आहे. पहिलं वर्ष श्राद्ध धूमधडाक्यात होते, दुसऱ्या वर्षी तिथीसुद्धा लक्षात राहत नाही. विचारावं लागते का हीच तिथी आमच्या या आईची आहे का वडिलाची आहे का. त्याही काळात त्या मातेचं स्मरण आपल्या चित्तात तिसरं वर्ष आहे तरी आपण ठेवलं का. त्याचं कारण त्या मातेनं केलेलं प्रेम आहे. ऐका, त्या मातेनं आपल्याला दिलेला जिव्हाळा आहे आणि तो जिव्हाळा सगळेजण, तिने अपत्य असतील नातवंड असतील, हे सगळे जपत आहेत. त्यांच्या सुना असतील त्या जपत आहेत का. कधी कधी माणसाचा प्रभाव असतो आणि कधी कधी स्वभाव असतो. प्रभाव चांगला असतो, स्वभाव चांगला नसेल तरी लोक चित्तात ठेवत नाहीत. आलं लक्षात. आणि स्वभाव चांगला असेल तर सगळेजण आपलेशी होतात. त्या माऊलीनं जिव्हाळ्यानं प्रेमाने सगळ्याला आपलंसं केलं आणि सगळेजण दरवर्षी या वर्ष आपलं पुण्यस्मरणासाठी सगळेजण एकत्र येतात. सगळ्या क्षेत्रातली आज मंडळी आहेत. आमच्या हरिभक्तीपण आदरणीय भागवत महाराज आहेत, भगत महाराज आहेत, आदरणीय आमचे काळेबाबा आहेत, आदरणीय सगळीच आमच्या वारकरी शिक्षण संस्थेची साधक मंडळी, परिसरातली भगवत भक्त मंडळी सगळी आज उपस्थित आहे. हा परिसर ससा संत श्री निवृत्तीनाथाच्या कृपेनं कृपांकित झालेला आहे. म्हणजे दादाच्या कृपेनं कृपांकित असणारी सर्व साधू मंडळी आज इथं उपस्थित आहेत. चोपदार आहेत, विनेकरी आहेत, मृदंगवादक आहेत. आणि विशेषत्वानं आनंद असा आहे का या घरात एक भगवत भक्त, विशेषत्वानं हरिभक्त कीर्तनकार आमचे सागर महाराज, मातेला त्याचाही विशेष आनंद असेल. कारण जये कुळी नाही एकही वैष्णव, त्याचा बुडे भव नदी ताफा. आणि विशेषत्वानं सांगायचं झालं तर कुलम पवित्रम जननी कृतार्था वसुंधरा पुण्यवती चेतेनं. आज नवोदित कीर्तनकारात महाराज आहेत, चांगल्या प्रकारचं कीर्तन करतात. आमचे आदरणीय भगीरथ महाराजसुद्धा काळे कुटुंबातलेच आहेत. सागर महाराज असे 2 महाराज या गावात आणखीन आहेत का. 8 महाराज आहेत. बरं बरं बरं. म्हणजे दुसरं बाहेरचं बोलवण्याची गरज नाही तुम्हाला. तसंच बाबाजी तसंच चालू बाबा. तसंच चालू आहे असं ना. म्हणून खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 8 महाराज लोक गावात आहे तर बाहेरचे बोलायचे तरी कशाला हो. पण खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर 8 महाराज लोक या काळे कुटुंबात आहे. असं नावलौकिकाला सर्व क्षेत्रात नावलौकिक असणारं हे काळे कुटुंब आहे. त्या मातेची कृपा अशीच आपल्यावर वर्षा करत राहावी आणि त्या मातेच्या कृपेनं आपल्या जीवनात मातृकृपेनं सनातत्व प्राप्त व्हावं अशी सद्भावना करतो. झालेली ही सेवा त्या मातेच्या चिने समर्पण करतो. वाणीला विराम देतो. मोठ्या प्रेमानं टाळी वाजून सगळेजण झालं. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. 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 निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मोक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. बोलिले करू वेडेवा कुणी बोतरे. क्षमा पराध
ते कारण आपुला क्षमा अपराध महाराज तुम्हीच तुका म्हणे ज्ञानेश्वरा राखा पायापैकी करा क्षमा अपराध महाराज तुम्हीच ज्ञान